लेख यूट्यूब परिवार शुभ दिवस. रसिकांनो, आजच्या लेखात आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. झाडे लावून शुद्ध श्वास घेऊया आणि पर्यावरण राखत निसर्ग अधिक सुंदर बनवूया. जागोजागी झाडे लावून निसर्गाची वाढ करूया आणि पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी सुरक्षित वातावरण देऊया. झाडे ही निसर्गाने मानवाला दिलेली अमूल्य भेट आहे. मानवाच्या जगण्यासाठी झाडे अत्यंत आवश्यक आहेत. तुकाराम महाराजांनी अभंगातून सांगितले आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. झाडे आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा तसेच ऑक्सिजन, हवा आणि पाणी यांसारख्या जीवनावश्यक गोष्टी देतात. त्यामुळे झाडे मानवाबरोबरच इतर सर्व सजीवांसाठीही अत्यंत महत्त्वाची आहेत. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे घरे बांधण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर अंधाधुंद वृक्षतोड करत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. दिल्ली, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये सर्व सोयी आहेत. वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार मिळतो. पण शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे काही लोक आता गावाकडे परत जात आहेत. अंधाधुंद वृक्षतोड थांबवणे अत्यंत गरजेचे आहे, कारण झाडे वातावरणाला गारवा, स्वच्छता आणि शांतता देतात. झाडे कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात आणि ऑक्सिजन वातावरणात सोडतात. हाच ऑक्सिजन मनुष्याला श्वासोच्छवासासाठी अत्यंत आवश्यक आहे. कोरोना काळात आपल्याला ऑक्सिजनचे महत्त्व प्रकर्षाने जाणवले. कित्येक लोकांनी प्राण गमावले, कारण प्राणवायूची कमतरता होती. आजच्या आधुनिक युगात प्रत्येक ठिकाणी शहरीकरण होत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. पर्यावरणाचे संतुलन टिकवण्यासाठी झाडांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. हवामान खात्याने सांगितले आहे की एल निनोचा महाराष्ट्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाऊस कमी होऊ शकतो. झाडांची संख्या कमी झाल्यामुळे उष्णता वाढली आहे आणि तापमान 42 ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. पाऊस कमी होत चालला आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने पुढाकार घेऊन आपल्या गावात किंवा परिसरात किमान एक झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे. कारण भविष्यात झाडेच आपले संरक्षण करणार आहेत आणि आपल्याला सावली देणार आहेत. लेख तुमच्या मनाला प्रेरणा देईल, म्हणून वाचत चला आणि आनंदी रहा. जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. प्रिय मित्रांनो, जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये द्या. अशाच प्रेरणादायी लेखांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य हेच आमच्यासाठी प्रेरणेचे खरे स्रोत आहेत. पुन्हा भेटूया एका नवीन लेखासह. धन्यवाद. नमस्कार. लेखक रमेश शेळके.